मध्ये आपली ही कार्यकारिणी या ठिकाणी होते आहे, ज्याला संक्रमणाचं पर्व म्हणतात. मकर संक्रमण संपून महाकुंभाचं पर्व आपल्या देशामध्ये सुरू होत आहे. महाकुंभाचं अमृत हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्राप्त करण्याकरता हजारो लोक महाकुंभामध्ये त्या ठिकाणी एकत्रित होणार आहे. अशा काळामध्ये खरं म्हणजे हा विजय आपल्याला मिळाला आणि महाविजयाचे अधिवेशन आपण करतोय. आणि मला आनंद आहे, महाराष्ट्राच्या जनतेने 3 वेळा, एकदा नाही 3 वेळा भारतीय जनता पक्षाला 100 पेक्षा जास्त जागा या ठिकाणी दिल्या. गेल्या 30 वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 100 पेक्षा जास्त जागा मिळवणारा एकमेव पक्ष कुठला असेल तर तो तुमचा आणि माझा भारतीय जनता पक्ष आहे. आणि म्हणून आज आपण खरं म्हणजे ज्या प्रकारचा विजय या ठिकाणी प्राप्त केलाय, आपण पाहतो G20 असतं, G7 असतं, तसं भारतीय जनता पक्षाचं G6 तयार झालाय. म्हणजे जे लगातार 3 वेळा जिंकले त्या राज्यांच्या म्हणजे गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड आणि हरियाणा यांच्यासोबत आता महाराष्ट्र देखील जुडलेला आहे, ज्यांनी 3ऱ्यांदा जिंकण्याची हॅट्रिक ही या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून खरं तर आज आपण सगळ्यांनी बघितलं की ज्या प्रकारचा हा विजय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 48 पैकी 17 जागा आपल्या निवडून आल्या, म्हणजे जेमतेम 35% मार्क घेऊन काठावर आपण पास झालो होतो, पण मनातनं मात्र नापास होतो. पण कुठेतरी त्यानंतर ज्या प्रकारचे प्रयत्न आपण केले, माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारचा विश्वास आपण तयार केला, 288 पैकी 237 जागा जिंकून महाराष्ट्रातला इतिहास आपण तयार केला.